जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. जळगाव जामोद येथे देशी पिस्तूलसह तिघांना अटक. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. जळगाव जामोद येथे देशी पिस्तूलसह तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे आरोपी देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या होत्या अशी माहिती समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार मोठी कारवाई करण्यात आली आहे. जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 3 जणांना काल दिनांक 1 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जामोद येथून रंगेहात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पवन इंदरसिंग डावर, वय 23, राहणार राजूरबू, संजय भिलासिंग बोडल, वय 20, राहणार राजूरबू आणि रमेश दुर्गासिंग बारेला, वय 24, राहणार इस्लामपूर यांचा समावेश आहे. हे सर्वजण जळगाव जामोद तालुक्यातील रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तॉल मॅगझिनसह किंमत ₹40,000, जिवंत काडतुसे किंमत ₹2,000, होंडा शाईन मोटरसायकल किंमत ₹80,000, एकूण जप्त मुद्देमाल ₹1,22,000. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी बेकायदेशीर शस्त्रे आणि हत्यारांची तस्करी रोखण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की जळगाव जामोद हद्दीतील श्रीमंत ढाब्याजवळ काही जण देशी बनावटीचे पिस्तॉल विकण्याचा प्रयत्न करत आहेत. या माहितीवरून पथकाने सापळा रचून धाड टाकली आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींविरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा खामगाव, अमोल गायकवाड बुलढाणा यांच्या देखरेखीखाली आणि पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या नेतृत्वाखाली सपनी अविनाश जायभाये, पोहेक दीपक लेकुरवाळे, शेख चांद, गणेश पाटील फिर्यादी, महिला पोलीस कॉन्स्टेबल आशा मोरे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्यांचा तपास ठाणेदार नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PSI नारायण सरकटे करीत आहेत. तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना 4 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.